देव बसे चित्ते देव बसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना दिवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटे न हो अंग संग तुटे ऐसे आवडते मना दिवा पुरवावी वासना तुका भरे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना दिवा पुरवावी वासना पांडुरंगा करू परम पुरुष शोरे पांडुरंग मुरारे कमल नयन कना गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रूपिणी रम्यवाणी सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानीश ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणां नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिनां तुकारामं महाराष्ट्रे भक्तराज चतुष्टयं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप गाते श्रुत्यानि पाहते चतुर विनोदे दुश्चिते स्वहं भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण विठ्ठल विठ्ठल देव बसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त रूपी कीर्तन रूपी सेकता घेतलेला भक्त वैराग राग रसिक श्रीमंत श्री तुकोबाराया त्यांचा आणि अभंग मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्यायी निष्ठ सर्वांना जाणे गेल्या 7 दिवसापासून आपण ऐकतच आहात, परंतु कीर्तनकाराचा आद्य कर्तव्य साधारणपणे सांगतोय. सेवा की निमित्त आहे या वर्षी ब्रह्मलीन संत श्री नानाजी महाराज यांचा प्रथम पुण्यतिथी महोत्सव आणि या प्रथम पुण्यतिथी महोत्सवातील माझ्या वाटेला आलेली ही 7व्या दिवसाची नाम जागराची कीर्तनाची सेवा. तरी माझ्या देवा पार नाही तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्या अनुषंगाने तुम्ही आपण या ठिकाणी एकत्रित आलोय, गेल्या 7 दिवसापासून आपण महाराजांचं चिंतन अभंगाद्वारे संत चरित्र ऐकत आहात. संतांचं चिंतन प्रत्येक कीर्तनकाराने बाबांच्या जीवनाशी
संगती घालत प्रत्येकाने बाबांचं जीवन कसं होतं त्याचा समन्वय साधत प्रत्येकाने अभंग निरूपण करत असताना संत चरित्राला स्पर्श केला. आपणही सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे त्या अभंगाची भूमिका अशी आहे. जगद्गुरु तुकोबाराया भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे आहे आणि भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभं असताना जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याला मागणी मागतायत. देवा, जीवन जगत असताना मला माझ्या जीवनामध्ये संगती असावी, कारण माणूस हा संघप्रिय प्राणी आहे. तो संगतीशिवाय राहू शकत नाही. माणूस कोणताही असो, एकाकी ही कल्पना मानवी जीवनाला शोभत नाही. माणूस हा एकाकी राहू शकत नाही, तो एकटा राहू शकत नाही, म्हणून त्याच्या जीवनामध्ये संगती असावी. परंतु जगद्गुरु तुकोबाराय देवाला मागणी मागत असताना तुकोबाराय म्हणतात, देवा मला संगती असावी, परंतु त्याची संगती असावी ज्याच्या चित्तामध्ये सतत तुझं वास्तव्य असेल. तुझं ज्याच्या चित्तामध्ये वास्तव्य असेल ना, त्याची संगती माझ्या जीवनामध्ये असावी आणि त्यांचा सहवास माझ्या जीवनामध्ये कधीही दुरावू नये. माझं सततचं जीवन जे जगणं असेल ते त्यांच्या सहवासामध्ये असावं, अशी मागणी जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून मागतायत. आता मागणी मागतायत जगद्गुरु तुकोबाराय आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार वारकरी संप्रदायामध्ये संत प्रणालीचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायाच्या संत प्रणालीमध्ये मागणी मागण्याचा विचार वारकरी संप्रदायाच्या संतांना शोभत नाही, किंवा वारकरी संप्रदायाचे संत मागणी मागताना आपल्याला दिसत नाही. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला मागणी मागतायत, त्याचं कारण सुद्धा आपण त्याप्रमाणे पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी तुम्ही आपण जमलोय याचं कारण जर सांगायचं झालं, बाबांचा पुण्यतिथी महोत्सव आहे. मी बोललोय बाबांचा पुण्यतिथी महोत्सव गेल्या 6 दिवसापासून आपण साजरा करताय. पहिलाच पुण्यतिथी महोत्सव बाबांचा आहे. आनंदाचा सुद्धा क्षण आहे, कारण या मृत्यू लोकाचा नियम आहे, त्रिकालाबाधी सत्य आहे. या ठिकाणी आलेला प्रत्येक जीव या ठिकाणी भगवान परमात्मा का असेल ना, संत का असेल ना, आणि तुम्ही आपण सामान्य जीवांचा तर विचारच केला जात नाही. कारण ज्या ठिकाणी तुम्ही आपण वास्तव्याला आहोत या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. ज्या ठिकाणी तुम्ही आपण वास्तव्याला आहोत ना, या लोकाचंच नाव मृत्यूलोक आहे. म्हणजे आपलं वास्तव्य आढळ्याचं नाही, आपलं वास्तव्य जैनपूरचं नसेल, आपलं वास्तव्य दर्यापूरचं नसेल, आपलं वास्तव्य सासनचं नसेल. म्हणजे आपलं जे हे नाव दिलेलं आहे, ज्या ठिकाणी आपण वास्तव्याला आहोत त्या ठिकाणचं नाव दिलेलं आहे. परंतु तुम्ही आपण ज्या लोकांमध्ये वास्तव्याला आहोत ना, त्याचं नाव आहे मृत्यूलोक. आणि मृत्यूलोकाचा नियम आहे या ठिकाणी, कारण त्याचं नावच मृत्यूलोक असल्यामुळे या ठिकाणी राहण्याचा अधिकार कोणाला सुद्धा, सामान्य जीवाला तर नाहीच नाही, संताधिकांना सुद्धा नाहीच नाही, देवाला सुद्धा या ठिकाणी राहण्याचा अधिकार नाही. अवतार एरते पामोर जीव किती. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या ठिकाणी जे जे भगवान परमात्म्याने अवतार धारण केलेत ना, भगवान परमात्म्याच्या 10 अवताराचा विचार केला जातो. कुठं कुठं तर भगवंताच्या 24 अवताराचं चिंतन केलं जातं. नवे ज्ञानोबराय तर सांगतात देवाचे 1 नाही 10 नाही 24 नाही तर भगवंताचे अवताराच्या राशी तो हा विठेवरी शंख चक्र गदा पद्म सहित. देवाच्या अवताराचा विचारच केला जाते भगवान परमात्म्याने किती अवतार धारण केले म्हणून. परंतु भगवान परमात्म्याने जे काही अवतार या मृत्यू लोकांमध्ये धारण केलेत ना, भगवान परमात्म्याला सुद्धा या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये थांबता आलं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं निजनाव आपण श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून ऐकत असतो. आधी करून जेवढे अवतार झाले ना, प्रत्येक अवताराचा जर विचार केला तर त्यांना या ठिकाणाहून जावं लागलं. म्हणजे याचं नाव मृत्यू लोक आहे. देव जात आहे, संत सुद्धा या ठिकाणावरून जात असतात, परंतु प्रत्येकाचं जाण्याचं मागचं कारण भिन्न भिन्न असतं. संत म्हणजे येण्याचं कारण सुद्धा वेगळं आहे आणि जाण्याचं कारण सुद्धा वेगळ्या स्वरूपाचं असतं. देवाचं कार्य आहे, भगवान परमात्मा या ठिकाणी येत असतो, त्याचं कारण भगवान परमात्मा स्वतः सांगतोय. यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे आहे तुका बने धर्म संस्थापने भगवान परमात्मा स्वतः गीतेमध्ये सांगतोय धर्माची संस्थापना करणे आणि साधूंचं रक्षण करून दृष्टांचं निर्धारण वा दुष्टांचा नायनाट करण्याकरता भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये वास्तवाला येत असतो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे. धर्माची संस्थापना करण्याकरता भगवान परमात्मा या ठिकाणी येत असतो. संत सुद्धा या ठिकाणी या योनी तलावर येत असतात. कशा करता येतात संत? ज्या धर्माचं रक्षण भगवान परमात्म्याने केले त्याचं रक्षण करण्याकरता किंवा जो धर्म भगवान परमात्म्याने स्थापन केला ना तो धर्म सांभाळण्याकरता संत येत असतात. संत येतात ना धर्माचे पालन करे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे. धर्माचं पालन करण्याकरता संत आणि यावत भूतलातील सामान्य जीवांचा उद्धार करण्याकरता संत येत असतात. आणि संत येत असताना या समाजाची धुरा सांभाळतायत. भगवान परमात्मा जगाला सांभाळतोय परंतु भगवान परमात्मा सांभाळत असताना भगवान परमात्म्याचं कार्य वेगळं. सकाळी आपण कीर्तनामध्ये ऐकलं भगवान परमात्मा सांभाळतोय परंतु कोणाला? माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी माझे गडी कोण कोण. भगवान परमात्मा या जगामध्ये वास्तव्य करत असताना सांभाळ करतोय परंतु कोणाचा? भक्ताला के बाया पासी आणि दुर्जनाचा संहार करतोय. हे भगवान परमात्म्याचं कार्य असेल. परंतु ज्या साधू संतांचा पुण्यतिथी महोत्सव तुम्ही आपण करतो ना त्या साधू संतांचं जीवन अलौकिक स्वरूपाचं असतं. साधू संत दुर्जनांना सुद्धा जवळ करतायत. दुर्जनांना सुद्धा जवळ करण्याचं काम साधू संत करत असतात. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपले पदी बैसविले बापरकमा देवीवरू विठ्ठले भक्ता दिदले वरदान. साधूंचं जीवन असं असतं. कोणीही कितीही पापी मनुष्य असला तरी साधू संत त्याचा उद्धारच करत असतात. कितीही पापी असो ना.
पट असो नट असो खटनट यारे शुद्ध होणे जारे. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतोय अपि चेतसु दुराचारो भजन्ते मामन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो योगिसा. किंवा जो आधी जरी दुराचारी तो सर्वोत्तमची अवधारी. अगोदर कितीही वाईट असला ना महाराज, कितीही वाईट असला आणि तो साधूच्या सहवासामध्ये आला तरी त्याचं जीवन उद्धरून नेण्याची ताकद साधू संतांच्या ठिकाणी असतं. विठ्ठल साधूचं मुळात कार्यच ते आहे, जगाला लावावे सत्पत्ती हे ती साधूची बहीण कृती. आणि म्हणून साधूचं जीवन किंवा साधूचं जाणं असं असतं. साधूचं जाणं जे आहे ना विठ्ठल विठ्ठल समाजाचा विचार करत नाही, आलेल्या भक्तांचा किंवा जो कोणी साधू संतांकडे येत असेल त्यांचा विचार करत नाही. घ्या बसून शेवटचा दिवस आहे म्हणून गर्दी होऊ शकते. नाही तर दुसऱ्या दिवशी आपली पंचायत झाली होती, भाड्याने आणावे लागतात की काय असा विचार पडला होता. विठ्ठल विठ्ठल साधू काय करतात, कितीही जरी दुराचारी असला ना तरी साधू संत या जगाचा उद्धार करण्याकरता या भूतलावर येत असतात. अपि चेतसु दुराचारो. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात किती जरी दुराचारी मनुष्य असला ना तरी साधू संत काय करतात. ज्ञानोबा सांगतात पुसोनी शेणू हरती देती सुख. साधू संत दुःख विचारतायत, समाजाला जे काही दुःख होत असेल ना ते विचारतायत. आणि मला तर असं वाटते साधूला समाजाचं दुःख विचारण्याची गरजच भासत नाही. 9:30 पर्यंत कीर्तन चालायचं आहे आपल्याला. 9:30 पर्यंत ते चाललं तर मग कीर्तन केव्हा करायचं, बरोबर आहे ना. विठ्ठल विठ्ठल साधू संत समाजाकडे पाहून ज्ञानोबा सांगतात पुसोनी शिनो हरती देती सुख. साधू संत समाजाचं दुःख पाहतात आणि दुःख पाहून त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करतात. मी तर असं म्हणेल ज्यांची पुण्यतिथी तुम्ही आपण करतोय ना या साधूला कधी दुःख सांगण्याची गरज भासली नाही आणि त्यांनी कधी समाजाचं दुःख विचारण्याची प्रयत्न सुद्धा केला. अनेक साधू संत जगामध्ये पाहतो ते साधू समाजाचं दुःख विचारण्याचे प्रयत्न करतायत. आज ज्या कथानका तुम्ही आपण पाहतो ना टेलिव्हिजनद्वारे मोबाईलद्वारे जेवढ्या कथा आपण ऐकतोय पाहतोय, म्हणजे जे उत्तर भारतीय साधू आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन फार मोठी क्रांती करतायत. फार मोठा समाज त्यांच्याकडे जातोय. त्यांच्याकडे जाणारा समाज कोणता असतो माहिती आहे का? त्यांच्याकडे जाणारा समाज प्रत्येकाची जर तुम्ही इंटरव्ह्यू घेतलात, प्रत्येकाला जर चेक केलं ना तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख असेल आणि त्या दुःखाचा शोध घेण्याकरता लोक त्या कथेमध्ये जात असतात. किंवा त्या ठिकाणी जेवढी काही गर्दी दिसते ना प्रत्येकाच्या जर चेहऱ्यावर पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख असते आणि त्या दुःखाचा काहीतरी उपाय सापडावा, त्या दुःखाचा काहीतरी मार्ग सापडावा, त्या मार्ग शोधण्याकरता फार मोठ्या कथा मंडपामध्ये समाज येऊन बसत असतो. परंतु साधू संतांचं जीवन सांगू तुम्हाला, ज्या बाबांचा तुम्ही आपण पुण्यतिथी महोत्सव करतो ना त्यांचं जीवन तुम्हीही पाहिलं आणि मी सुद्धा पाहिलं. कारण आजचा दिवस जेवढा आनंदाचा ना, कारण साधू संतांचं जाणं जो दिवस जातात ज्या दिवशी जातात ना त्याला पुण्यतिथी म्हटलं जातं. कारण त्या तिथीला पुनीत करून जातात ते साधू, म्हणून त्याला पुण्यतिथी म्हटलं जातं. कारण जेवढा साधूचं जाणं ही आनंदाचंच असतं. कारण इथून तर जावंच लागतं, हा मृत्यू लोकांचा नियम आहे, मी बोललोय. साधूंचं जाणं हे आनंदाचं जेवढं असेल ना तेवढंच तुमच्या आमच्याकरता आजचा दिवस दुःखाचा सुद्धा आहे. जेवढा आनंदाचा असेल तेवढंच तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख सुद्धा आहे ना. कारण आज
गेल्या 7 दिवसापासून आपण कार्यक्रम पाहतोय. मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने तुम्ही आपण सगळी लोक मंडळी या ठिकाणी येत आहेत. अन्नदाते मंडळी येत आहेत. बाबांचे सगळे भक्त या ठिकाणी येत आहेत. परंतु सगळी मंडळी जरी दिसत असली तरी बाबा कोणाला दिसत नाही. म्हणजे आजही इथं आल्यानंतर प्रत्येकाला अशी अनुभूती होते, नेमकं बाबा इथं नसतील, गावात कुठं कोणाच्या तरी घरी गेले असतील, नसतील बाबा गावामध्ये कुठं तर भामोदला असतील, नाही तर भामोदला नसतील तर कुठं लोतवाड्याला असतील, नाहीतर पिंपळूरला असतील. अशी भावना तरी प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये इथं आल्यानंतर व्हायची. परंतु आज फक्त दुःखाचा विषय तेवढाच आहे. या ठिकाणी आलेल्या समाजाला, समाज एकमेकाला दिसतोय परंतु बाबा कुणाला दिसत, हे दुःख सुद्धा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. साधू संत काय करतात, मला सांगायचं काय, ज्यांचा तुम्ही आपण पुण्यतिथी महोत्सव करतो ना, त्यांनी कधी समाजाला दुःख विचारलं नाही आणि समाजाने त्यांना कधी दुःख सांगण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त बाबांचा चेहरा आणि तुमच्या मनातले जेवढे काही प्रश्न असतील, कारण बाबांकडे जेवढे लोक यायचे, मी बरेच वेळा बाबांजवळ येऊन बसतोय, परंतु येत असताना बाबाजवळ बसायचं, आल्यानंतर दर्शन घ्यायचं, कुठंतरी कोपऱ्यात बसायचं. येणारी भक्त मंडळी कशी येते एवढं फक्त, कारण कीर्तनकार चिकित्सक असतात, कोण कसा येतो एवढं पाहायचं. प्रत्येक जण आपापला प्रश्न घेऊन येत होता आणि प्रश्न काही फार परमार्थातले असत अशातला भाग नाही ना. साधूकडे लोक प्रश्न घेऊन जात असतात, ते परमार्थातले सगळे जेवढे काही प्रश्न असतील ना, ते सगळे प्रपंचातले असतात आणि जेवढे काही प्रश्न असतील ते सगळे सुखाचे असतात. बरोबर ना? साधूकडे जेवढे काही तुम्ही आपण प्रश्न घेऊन जातो हे प्रपंचातले असतात आणि असलेले प्रश्न सगळे सुखाचे असतात. बरोबर ना? तुम्ही जेवढी मंडळी बाबांकडे गेला असाल, सगळे प्रश्न तुमचे सुखाचे होते, सगळे प्रश्न सुखाचे होते. परंतु मला असं जाणवलं, मी ज्या वेळेस बाबांजवळ बसलो ना, त्या वेळेस जोही कोणी प्रापंचिक मनुष्य येत होता ना, तो त्याच्या प्रपंचातलं सगळं दुःख घेऊन येत होता. बाबा असं करावं काय, असं केलं पाहिजे काय, बोर कुठं मारायची, लग्न केव्हा करायचं, लग्न केव्हा काढायचं. काही म्हणजे बाबांना ज्या विषयाचा काही संबंध नव्हता ना, लोक विचारत होते, बाबा मुलगी, आता मुलीचं लग्न करायचं आहे, नेमका वर शोधायचा, कोण्या दिशेला शोधायचा. आता ज्याला प्रपंचाचा घेणं देणंच नाही, त्याला प्रपंचिक प्रश्नाचा विचार तरी काय त्याच्या जीवनामध्ये. परंतु साधूचं जीवन असं असते, आला ना साधक त्याला उत्तर द्यायचं, बाबा फक्त चेहरा इकडे करायची. म्हणजे जिकडे चेहरा असेल त्या साधकाने त्याला असं वाटायचं नेमकं उत्तर आपल्याला, आणि योगायोग तसाच व्हायचा, जिकडे चेहरा केला तिकडला संबंध व्हायचा. म्हणजे लोकांना ही भावना आहे. साधू संतांचं जीवन असं असते, ते प्रापंचिक मागणी कधीच लोकांची पूर्ण करू शकत. त्यांनी जर विचार केलात ना, प्रपंचातल्या मागण्या काही सामान्य नसतात आणि प्रपंचात लोक सुखाच्या मागण्या कोणत्याच करत नाहीत, कारण सुखाची मागणी प्रपंचात शोभतच नाही. प्रपंचामध्ये कोणतीच सुखाची मागणी नाही. प्रपंचातली कोणतीही मागणी जरी असेल ना, ते सगळी दुःखाची आहे. प्रपंचात कोणतीच सुखाची मागणी नाही. म्हणून बाबांचं जीवन फार अलौकिक स्वरूपाचं होतं. तुम्ही आपण सगळ्या मंडळींनी ते अनुभवलंय, ते जीवन तुम्ही आपण बाबांचं सगळ्यांनी पाहिलं. फक्त दुःख याचं आहे, आज सगळा समाज दिसतो, बाबा दिसत नाही. विठ्ठल बाबा जर असते तर कीर्तन करणं काही सहज असतं असाही भाग नाही ना. कीर्तनकाराला कीर्तनकार उभार किती मोठा जरी मॉनिटर मागणारा जरी कीर्तनकार असला तरी त्याला थांबावं लागलं असतं. आपण पाहिले ना, जेवढ्या काही कथा होत होत्या, बाबा मधामध्ये जायचे, हातात माईक घ्यायचे, वाटेल तो जे काय बाबांना वाटायचं ते भजन बाबाने म्हणायचं. किती कीर्तनकार मोठा आहे, कुठून आला त्याचं काही घेणं देणं नाही, ही परिस्थिती होती. परंतु आज सगळं जरी दिसत असलं तरी बाबा दिसत नाही. हे साधूंचं जाणं समाजाकरता फार हानिकारक असतं, फार हानिकारक असतं. कारण आज तुमचे आमचे प्रश्न सोडवणारं कोणी दिसत नाही. ही त्या भक्तांची त्यांच्या जीवनामध्ये असलेली उणीव आहे. परंतु सांगू तुम्हाला, संत या भूतलावर जात नसतात, संतांचं जाणच नाही. कारण संत गेल्यानंतर शास्त्रकार सांगतात, संत या भूतलावर 3 रूपाने शेष राहतात. संत गेल्यानंतर संत कीर्ती रूपाने शेष राहतात. हे जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण सांगेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत जात असताना संत या जगती तलावर शेष राहतात, ते कीर्ती रूपाने. संत गेल्यानंतर या जगती तलावर शेष राहतात, ते ग्रंथ रूपाने. आणि संत गेल्यानंतर या जगती तलावर शेष राहतात, ते समाधी रूपाने.
संत गेल्यानंतर कीर्ती रूपाने शेष राहतात. जगद्गुरु तुकोबाला सांगतात जगद्गुरु तुकोबाने सांगतात साधू संतांचं जन्म जरी या मृत्यू लोकाचा नियम असला ना तरी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी किंवा तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती. साधू हे या जगती तलावर गेल्यानंतर सुद्धा वास्तव्याने असतात ते कीर्ती रूपाने. संत कीर्ती रूपाने शेष राहतात, संत ग्रंथ रूपाने शेष राहतात. संत गेल्यानंतर तुम्ही म्हणाल कोण ज्ञानोबाराया कोण तुकोबाराया, त्यांचा काळ तर 750 750 वर्षापूर्वीचा आहे. तुकोबारायाचा काळ 400 वर्षापूर्वीचा आहे. सांगा ना आज दिसतील काय? आजही ज्ञानोबाराया ज्ञानेश्वरी रूपाने या समाजामध्ये वास्तव्य आहे. संत ग्रंथ रूपाने शेष राहतात. जगद्गुरु तुकोबारायांना जाऊन 400 वर्ष होत आहेत तरी जगद्गुरु तुकोबारायांची गाथा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. तुकोबाराया प्रत्येकाशी समाजाशी बोलण्याचं काम करतायत, समाजाला मार्गदर्शन करतायत. संत या जगती तलावर ग्रंथ रूपाने शेष राहतात, संत कीर्ती रूपाने शेष राहतात, संत ग्रंथ रूपाने शेष राहतात. आणि संत गेले आधी राहिल्या समाधी. संत गेल्यानंतर संत समाधी रूपाने या जगती तलावर वास्तव्याला असतात. ज्ञानोपाराय असते समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानोपाराय समाधी संजीवन समाधी रूपाने आज समाजासमोर दिसत आहेत. नाथ बाबा समाधी रूपाने दिसत आहेत. योगी सम्राट संत श्री गजानन महाराज समाधी रूपाने शेष दिसत आहेत. ब्रह्मलीन संत श्री लहानोजी महाराज आजही तुमच्या आमच्यामध्ये वास्तव्याला समाधी रूपाने तुमच्या आमच्या समवेत शेष आहेत, कीर्ती रूपाने शेष आहेत. महाराजांनी लिखाण केलं नाही, महाराज ग्रंथ रूपाने जरी शेष नसले तरी महाराज कीर्ती रूपाने आणि ग्रंथ रूपाने यावत म्हणजे जोपर्यंत महाराजांची कीर्ती आहे म्हणजे जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत ना तोपर्यंत महाराजांची कीर्ती अजरामर राहील. मी तर असं म्हणेन जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत महाराजांची कीर्ती अजरामर राहील असं नाही. जोपर्यंत महाराजांची कीर्ती आहे ना तोपर्यंत चंद्रसूर्य अजरामर. साधूंचं जाणं हे समाजाला जरी दुःखमय असलं ना महाराज तरी साधू या समाजाकरता फार मोठं कार्य करत असतात. संत गेल्यानंतर सुद्धा त्यांचं कार्य कधी खंडन होत नाही. उत्तरोत्तर संत गेल्यानंतर संतांचं कार्य वाढत असतं. आज या जगतीतलावर संतांची जी पताका आहेत ना उंच झळकते, उंच झळकते. कारण तुमचा आमचा भारत देश आहे ही संतांची भूमी म्हटलं जातं. संतांनी पावन केलेली ही भूमी आहे आणि ज्या भूमीमध्ये तुम्ही आपण बसलोत ना इथं तर बाबांचं पायाचा स्पर्श झालाय, कोणाला हात लागलाय, कोणावर बाबांनी नेत्र कृपा केली, कोणावर हस्तकृपा केली. महाराजांचं जीवन अलौकिक स्वरूपात होतं. प्रत्येकावर महाराजांनी कृपा केली. सकाळी महाराजांच्या कीर्तनातून प्रमाण ऐकलं ज्या ठिकाणी संत जन्माला येतात ना ती भूमी सुद्धा पवित्र असतात. पवित्र ते कुळ पावन तो देश
जेथे हरीचे दास बाबा या नगरीमध्ये वास्तव्याला होते. म्हणजे ही नगरी नव्हे, ही पंचक्रोशी बाबांनी त्यांच्या पादस्पर्शाने पुनीत केलेली आहे. कारण ज्या भारतवर्षामध्ये तुम्ही आपण राहतोय त्या भारतवर्षाची ओळखच ही साधू संत आहे. या भारतवर्षामध्ये राहतो ना, या भारतवर्षाची ओळख ही साधू संत आहे. साधू संतांनी तर या देशाला सजवण्याचं काम केलंय. कबीर महाराज सांगतायत ना, तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर. या देशाला सजवणारे तीन लोक आहेत. पैकी तीन सजावत देश को सती संत और शूर. पतिव्रता स्त्रियांनी या देशाला सजवण्याचं कार्य केलं. साधू संतांनी या देशाला सजवण्याचं कार्य केलंय. शूरवीरांनी या देशाला सजवण्याचं कार्य केलं. म्हणून साधू संतांचा आदर करू लागतो. हा जो भारतवर्ष, या भारतखंडामध्ये तुम्ही आपण राहतो ना, या भारतवर्षाची ओळखच साधू संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. साधू संतांनी ज्या ठिकाणी जन्म घेतलात ना, ती भूमी जो भारत देश साधू संतांच्या नावाने ओळखला जातो. हे धरती जहाँ ऋषी मुनी प्रभु नाम की जपते माला, प्रभु नाम की जपते माला. या हर बालक एक मोहन है, राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, प्रभु नाम की जपते. या जागेची ओळख, या देशाची ओळख साधू संत या देशाची ओळख आहे. म्हणून या साधू संतांचे आशीर्वाद तुमच्या आमच्या ठिकाणी मी बोललो. कारण तुम्ही आपण सगळे प्रापंचिक जीव ज्या वेळेस बाबांकडे प्रापंचिक जीवनातले प्रश्न घेऊन आलोत ना, त्या प्रश्नाचं उत्तर बाबांचा चेहरा देत होता. बाबांना उत्तर देण्याची गरजच भासत नव्हती. कोणीही बाबाच्या दर्शनाला यायचं, प्रत्येकाने आपल्या मनामध्ये प्रश्न घेऊन यायचं. कारण दर्शन घेऊन येणारे प्रश्नच घेऊन येत असतात ना. हो, लोक देवाकडे जात असताना प्रसाद घेऊन जातात, देवाचं दर्शन घेत असतात. आणि दर्शन घेतल्यानंतर लोक मुकट्याने राहत नाहीत ना, काहीतरी मागतातच ना. दर्शन घेतलंय म्हणून देवाने आम्हाला काहीतरी, नाही काही मागितलं तर देवा सुखी ठेव एवढं तरी म्हणणारे लोक आपण. सुखी ठेव म्हणजे काय सामान्य बाब आहे काय? सुखी या शब्दात देवाला सगळं द्यावं लागते ना तुम्हाला. तसं तुम्ही सुखी होऊ शकत नाही. आणि प्रपंचामध्ये मनुष्य दुःखी आहे, आणि प्रपंचामध्ये दुःखी मनुष्य सुखी करण्याकरता देवाला भरपूर द्यावं लागतं. तुम्ही आपण सगळे देवाला मागत असतो. म्हणून साधू संतांकडे जे जे प्रश्न घेऊन आलात ना तुम्ही, त्यांनी त्याचं उत्तर नाही प्रश्नातून दिलं किंवा नाही तुमचे प्रश्न त्यांना कळले तरी त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या भावमुद्रेवरून समाजाला त्यांचं उत्तर कळायचं. म्हणून बाबांचा पुण्यतिथी महोत्सव तुम्ही आपण करतोय. कारण
त्या दिवशी प्रमाण ऐकलं आपण. तुम्ही आपणच करतो असं नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. आपणच करतो असं नाही. वैकुंठामध्ये सुद्धा साधू संतांचे सोहळे होत असतात. साधू संतांचे सोहळे होत असतात. तुम्ही आपण सुद्धा ते करावे. कारण शास्त्रकार सांगतायत, गीताकार सांगतायत, यांचे सोहळे तर करण्याकरता तुम्ही आपणच केले पाहिजे ना. साधू संतांचे सोहळे करणार तरी कोण? तुम्ही आपण केले पाहिजे. कारण त्यांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. ज्या उपकाराची परतफेड तुम्ही आपण करू शकत नाही. निदान या कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना, या 7 दिवसाच्या सप्त्याच्या माध्यमातून का होईना, अन्नदानाच्या माध्यमातून का होईना, त्यांच्या उपकारातून ऋणी होण्याकरता हे सप्त्याचं आयोजन असतं. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतोय, मानवी जीवन करत असताना शास्त्रकार सांगतात तप करावं. आता तप जर करायचं म्हटलं तर तप करण्याकरता माणसाला आयुष्य पाहिजे. बरोबर आहे ना. इथं संसार करण्याकरता लोक म्हणतात महाराज मरायला पुरसत नाही. सध्याची परिस्थिती, लोक म्हणतात आम्हाला मरायला वेळ नाही. काही ते लोक म्हणतात शबूळ शिखराला वेळ नाही. ठेव तसाच, काढण्याच्या भानगडीत पडू नको. म्हणजे लोकांना मरायला जरी पुरसत नसले तरी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याने जे जीवन दिलं ना, या जीवनामध्ये शास्त्रकार सांगतात तप घडावं. आणि तपाकरता आयुष्य पाहिजे. तप करण्याकरता आयुष्य पाहिजे. कारण तुम्ही आपण सगळे पौराणिक ग्रंथ वाचतो किंवा पौराणिक कथा ऐकतो. श्रीमद भागवत असेल, प्रभू रामचंद्राची रामकथा असेल, आधी करून जे काही ग्रंथ ऐकतो ना आपण, त्या घटनेचा विचार केला असता किंवा त्या काळाचा जर विचार केला असता, त्यावेळेस कशी आयुष्य रचना माणसाला होती, त्यावेळेस तप होत होतं. त्यावेळेस तप होतच ना. म्हणजे राजा भरताने तप केलंय. प्रपंचाचा त्याग करून राजा भरत तप करण्याकरता जातो, तसं आयुष्य होतं. हिरण्यकश्यपू तप करण्याकरता जातो, तसं त्याचं आयुष्य होतं. हिरण्याक्ष तप करण्याकरता जातो, तसं त्याचं आयुष्य होतं. इतर माणसाला आयुष्यच कमी. मध्ये बालत्व पिडार वृक्षय काय भजनासे उरले ते पायगा. महाराज तुम्ही तर म्हणतात तप केलं पाहिजे, परंतु तपा करता आयुष्य फार कमी आहे ना. 100 वर्षाचं आयुष्य जगद्गुरु तुकोबराय सांगताय. 100 वर्षाचं आयुष्य मानवी देहाला आहे ना. किती नक्की आता सांगतो तुम्ही आताच 50ची दिसायला लागली. 100 कधी जवळ करता. हे जगद्गुरु तुकोबरायची कालगणना आहे बरं. कारण तुकोबरायच्या कालखंडामध्ये तसं खानपान होतं, तसा आहार होता. आता सगळं आहार बदलला, त्यामुळे तुमचं आमचं आयुष्य सुद्धा आहार बदलला. परिणाम काय? कारण सगळ्यांना विष खाण्यातून मिळते. तुम्ही आपण जेवढे काही खाण्याचे पदार्थ वापरतो, जेवढा काही भाजीपाला वापरत असेल तेवढं ते सगळं विषच येते ना. कारण मारणारेही खाणारे सुद्धा आपण, मारणारे सुद्धा आपणच ना. कारण आपला व्यवसाय नेमका कृषी गौरक्ष वाणिज्य किंबहुना कृषी जिने योधने राखुनी.
आता गोधनी थोडं बाजूनं झालं, पण किंबहुना कृषी जिने इथपर्यंत योग्य. म्हणजे तुमचा आमचा व्यवसाय सगळा शेती आहे आणि शेती करत असताना या सगळ्या गोष्टी वापराव्या लागतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराच्या कालखंडामध्ये तसा आहार होता. म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात 100 वर्षाचं आयुष्य मानले द्यायला होतं. मग तुम्ही म्हणाल 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तप होईल का? तुमचं आमचं आयुष्य तर फार कमी झालं. 100 वर्षाची माणसं आता दिसण्याकरता किंवा पाहण्याकरता फार फार कमी. म्हणजे गावातून पंचक्रोशीतून एखादा असला तर असला म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य. परंतु तुकोबाराचं आयुष्य गणना जर मान्य केली, आपण मान्य करू. तुकोबारा म्हणतात ना 100 वर्षाचं आहे, 100 वर्षाचं. परंतु पुढे जगद्गुरु तुकोबारा सांगतात अल्प आयुष्य मानव देह शतगणी येते. 100 वर्षाचं आयुष्य मानवाला असेल, त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये शतगणी येते अर्धरात्र. अर्धरात्र म्हणजे कशात गेलं? अर्धरात्र म्हणजे झोपेत गेलं ना. म्हणजे 100 वर्षातलं अर्ध आयुष्य कशात गेलं? 100 वर्षाचं अर्ध आयुष्य झोपेत गेलं. म्हणजे राहिलं किती? जे दिवसा झोपा घेत असतील त्याचं गणित तुकोबाराने या ठिकाणी लावलं. त्याचं गणित तुकोबाराला लावत नाही. शतगणित येते अर्धरात्र काय? 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्षाचं आयुष्य झोपेत गेलं आणि उर्वरित 50 वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, काय भजनासे उरले ते पायगा. त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुकोबारा सांगतात बालत्व किती वर्षाचं? बालत्व किती वर्षाचं? वैभव महाराज कोणी 7 म्हणते, कोणी 10 म्हणते. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला बालपण समजत नाही, कीर्तन करतोय म्हणतात, तुम्हाला बालपण किती वर्षाचं असते हेही समजत नाही. सांगतो त्याचं कारण. आमच्या गावात चला तुम्ही, आमच्या गावात 40 वर्षाचे पोरं झाल्यावरही आई वडील म्हणतात आमचा पोरगा अजून किती वर्षाचा? 40चा जर लहान बालपण 40 वर्षाचं जर असेल, आपले राहिले किती शिल्लक? त्या 2 पंचवार्षिकसाठी हळद लावणे परवडत. असो विनोदाचा भाग सोडा. जगद्गुरु तुकोबारा सांगतात मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, काय भजनासे उरले ते पायगा. परंतु तरीही भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतोय तुमच्याकडून तप होते. केलं पाहिजे तुम्ही तप. काय केलं पाहिजे? भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतोय देवद्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा शारीरम तप उच्यते. शारीरिक तप माणसाकडून होतंय. काय केलं पाहिजे शारीरिक तप मध्ये? जगद्गुरु भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतोय शारीरिक तपामध्ये पहिल्यांदा देवाची पूजा केली पाहिजे. देवाची पूजा करणं शरीराकडून होतं ना, त्याच्याकरता फार वेळ द्यावा लागत नाही. ज्ञानोबाला तर सांगतात मोठके नेमिज भरी दे तुझाय तेने मुक्तीच्या.
प्रार्थना देवाची पूजा केली पाहिजे. ते तर तुमच्या आमच्या करता सहज आहे, सोपं आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी किंवा मोठके निमिष भरी दे तू जाय. कळलं आम्हाला. देवाची पूजा केली पाहिजे. पुन्हा देव बीज गुरु प्रार्थना गुरुची सेवा केली पाहिजे. या व्यतिरिक्त शारीरिक तपाचे अनेक प्रकार आहेत. शारीरम तप उच्यते, गुरुची पूजा केली पाहिजे. यातले 3 विषय जरी महत्वाचे घेतले, देवाची पूजा करणे, साधू संतांचं पूजन करणे, आई वडिलांची सेवा करणे, एवढंच केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबर सहज सांगतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव. स्वामी काज गुरु भक्ती काय केलं पाहिजे. तुम्ही आपण बाबांची पुण्यतिथी करण्याकरता काय एकत्रित आलो. माझा महत्वाचा मूळ विषय हा होता, का पुण्यतिथी केली पाहिजे आपण त्यांची. कारण हे तुमचं आमचं तप आहे. हे तप तुम्ही देवाचे कारणे मुखी अमृताची त्या गुरुच्या ठिकाणी गुरुची सेवा करावी. हे तपाचं कारण आहे. हे तपाची साधन आहेत. या साधनेने गुरुला जवळ करावं. स्वामी काज गुरु भक्ती. म्हणून बाबांचा पुण्यतिथी महोत्सव करण्याकरता तुम्ही आपण या ठिकाणी आलो. कारण त्यांचे उपकार तुमच्या आमच्यावर आहेत आणि त्या उपकारातून ऋणी होण्याकरता, कारण त्या उपकाराची परतफेड, साधूंच्या उपकाराची परतफेड तुम्ही आपण अंगावरचं मांस जरी अर्पण केलं ना तरी त्यांच्या उपकाराची परतफेड करू शकत जगद्गुरु तुकोबर प्रमाण देत आहेत. केले उपकार सांगू मी काय, पाप न करिवो ऐसे माय. त्यांच्या उपकाराची परतफेड केल्या जात नाही. कारण त्यांनी जे उपकार केलेत ना ते उपकार आई वडील सुद्धा करू शकत नाही. कारण आई वडिलांचे उपकार मुलांबाळावर वेगळे आणि साधू संतांचे उपकार वेगळे. आई वडिलांच्या उपकारातून आई वडिलांच्या उपकारात महाराज तुम्ही म्हणाल प्रश्न निर्माण होईल, महाराज आई वडिलांच्या उपकारापेक्षा तुम्ही साधू संतांचे उपकार फार मोठे सांगतायत. प्रमाण सांगेल तुम्हाला. कारण आई वडील काय करतायत. आई वडील लावून या मोहे संसारे गोविते, लावून या मोहे संसारे गोविते, अंतकाळी वाटे पाठी मारे, लावून या मोहे संसारे गोविते. साधू संत प्रपंचातून काढतात आणि आई वडील प्रपंचात तुम्हालाही टाकतात. सगळीचाच विषय तो आहे. म्हणून साधू संत काय करतात, समाजाला जागवण्याचं काम करतात. करुणी सायास सत्यवती किंवा मज निरंतर जागविती जागे करतायत. आता प्रश्न निर्माण होईल, संत जागे करतात म्हणजे आम्ही झोपलेले. जागे कोणाला केलं जातं,
जागे कोणाला केलं जातं? जागे माणसाला जागे केल्या जात. आता कीर्तनात तुम्ही झोपल्या, ही मंडळी मधात प्रमाण म्हणून तुम्हाला जागे करण्याचं काम करतात. बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे ना? हे हो म्हणता म्हणजे तुम्ही नक्की झोपल्या. असो, उठा जागे व्हावे. आता संत जागे करतायत, परंतु कशा करतात? तुम्ही आपण जे जागे आहोत ना, ज्या ठिकाणी जागे राहायला पाहिजे नाही त्या ठिकाणी तुम्ही आपण जागे आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही आपण झोपायला पाहिजे त्या ठिकाणी झोपत नाही. जिथं जागायला पाहिजे तिथं जागत नाही. कोण्या ठिकाणी? हिताच्या ठिकाणी जागृत असलं पाहिजे. साधू संतांनी समाजाला जागृत केलंय. कशा करता जागृत करतात? उठा जागी व्हारे. आता काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? कापूस वेचायला चाला आता, असं म्हणाल. स्मरण करा, भगवंताचं स्मरण करण्याकरता तुम्हाला साधू संत जागवण्याचं काम करतायत. त्याचा विसर आम्हाला पडलायत ना, म्हणून तुम्हाला वेळोवेळी जागवण्याचं काम करतायत. जागवतातच इथपर्यंत नाही, संत काय करतायत? जागवतात सुद्धा. आई वडील सुद्धा जागवत असतात ना, परंतु साधू संत जागवतात. साधू संत शिकवण्याचं काम सुद्धा करतात. पुसोनी शिनुहरती देती सुख. साधू संत शिकवण्याचं काम सुद्धा करतात ना. अर्भकाचे साठी पंते हाती धरले पाठी. संत तुम्हा आम्हाला शिकवण्याचं काम सुद्धा करतायत, जागवताय, शिकवताय. आणि संत तुमचा आमचा सांभाळ सुद्धा करतात. धरतीच्या हाती संत कृपावंत पाडी पंढरीनाथ लढा त्यांचा तैसे मज येते सांभाळीत तुका म्हणे वत्स साधू संत तुम्हा आम्हाला सांभाळतायत, परंतु सांभाळत असताना आई वडिलासारखं नाही. लावून या मोहे संसारिक होईती याप्रमाणे सांभाळत नाहीत. साधू संत तुमचा आमचा सांभाळ करतात, परंतु सांभाळ करत असताना जसं गायी आपल्या वासराचा सांभाळ करतेत ना, जगद्गुरु तुकोबाला सांगतायत तुका म्हणे वत्स धेनुच्या चित्ते. ज्याप्रमाणे तिचे चित्त आपल्या वासरावर असते, किंवा ज्याप्रमाणे घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापासी. घार किती आकाशामध्ये उंच उडत गेलीत ना, चारा आणण्याकरता गेलेली घार कितीही उंच उडू द्या, कितीही उंच उडू द्या, हो, परंतु तिचं चित्त तिच्या पिलापाशी. प्रभाते चारियासी वाट पाये उपवासी. पक्षीने कितीही दूर चारा आणण्याकरता गेलीत ना, टिपलेले दाणे तिने टिपावे. आपलं पोट भरलं म्हणून आपल्या चोचेमध्ये 2 दाणे घ्यावे. कशा करता? कशा करता? आपल्या पिलाचं संगोपन करावं, पिलाचा सांभाळ करावा. याकरता पक्षीने सांभाळ करण्याकरता, म्हणजे ज्याप्रमाणे तिचं चित्त बांधलेलं असते ना पिलापाशी, त्याप्रमाणे साधूचं हृदय असतं. हे सामान्य भक्तासाठी साधूचं हृदय तसंच विचार असतं महाराज. हो, साधू संत हे भक्तांची वाट पाहत असतात. त्या पक्षीला किती अडवण्याचे प्रयत्न करा ना, तिच्या मनामध्ये ध्यास असते आपल्या पिलाची भेट घेण्याचा. तिला किती थांबवण्याचे प्रयत्न केले, पक्षी कधी थांबत नाही. त्याच्यावर वाळ जरी केलात ना महाराज पक्षिणीवर, तरीही ती थांबत नाही. तिने बादल घरट दिला विसावा निवारा, तिने
बांधल घरट दिला विसावा निवारा भरलेल्या पंखा पायी आणि येला मुखी चाला गोड जीवाला लागली जाई कळस तुटाया आज घायाळ पक्षी काही पिला न भेटाया माय मंदिर हालले लागे कळस तुटाया आज घायाळ पक्षी जाई पिला न भेटाया. कितीही घायाळ असलेला माणूस पक्षीने तरी तिच्या मनामध्ये ध्यास असते तिच्या पिलाचा. तसं साधूंचं हृदय असतं. तैसे मज येते सांभाळित साधू संत हे तुमचा आमचा सांभाळत असतात. बाबांनी आजपर्यंत तुमचा आमचा सांभाळ केला, पुढे सुद्धा बाबा तुमचा आमचा सांभाळ करतील. म्हणून बाबांचा हा पुण्यस्मरणाचा दिवस आहे आणि आजच्या कीर्तनाचा म्हणजे सप्ताहातील आजचा शेवटचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस कोणता सांगायचं कामच नाही. उद्याचा दिवस काल्याचा आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार काल्याच्या कीर्तनाच्या आदल्या दिवशी अलिखित स्वरूपाचे नियम वारकरी संप्रदायामध्ये आहेत. परंतु वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांचे अलिखित स्वरूपाचे नियम जरी असतील ना तरी वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार त्या नियमाची तंतोतंत जोपासना करतात. म्हणून त्याच नियमाला अनुकरून आपण जगद्गुरु तुकोबाराया या अभंगातून मागणी मागण्याचा प्रयत्न करतात. वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणजे काल्याच्या अगोदरचा दिवस म्हटला की कीर्तनकाराने मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा असा अलिखित स्वरूपाचा नियम आहे. आणि त्या नियमाला अनुसरून आपण जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग मागणीपर प्रकरणातील अभंग घेतला आहे. मी अगोदर या अभंगाची भूमिका सांगत असतानाच बोललो होतो, संत समाजासमोर कधी मागत नाही, संत मागत नाहीत. परंतु जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याच्या सामोरा उभे आणि सामोरा उभे असताना भगवान परमात्म्याने तुकोबारायांच्या समवेत किंवा तुकोबारायाला पाहावं. पाहता पाहता तुकोबारा देवाकडे पाहतात, देव तुकोबाराकडे पाहतात, तुकोबारा देवाकडे पाहतात. पाहता 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 कीर्तनाची वेळ हे तुम्ही सांगितलं, मला सांगायची गरज. पाहता पाहता कीर्तनाची वेळ संपली. असू द्या, आपल्याला अभंग सोडवण्याकरता वेळ जाणार नाही. 10-15 मिनिटांमध्ये आपण अभंगाचा विचार करू. जगद्गुरु तुकोबाराया देवाकडे पाहतात. देवाने तुकोबाराला म्हणावं, कारण तुकोबारायाच्या भक्तीचं ऋण आहे. अनेक अभंग रचना जगद्गुरु तुकोबारायांनी केल्यात. तुकोबारायाचं जीवन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण तुम्ही गेल्या 6 दिवसापासून फार चांगल्या प्रकारे ऐकण्याचा प्रयत्न करताय. अतिशय सुंदर ऐकलंय तुम्ही. ऐकलं ना 6 दिवस झाले, चांगलं ऐकलं तुम्ही. आता ते तुम्ही रोज तुम्ही उपयोगात आणत जा. ऐकलं ना 6 दिवसापासून. काल कोणता अभंग होता हे बरं आहे. म्हणजे तुम्हाला आठवत नाही म्हणूनच तर आमचं बरं चालू आहे. सगळंच तुमच्या जवळ राहिलं असतं तर मग आमचं बंद झालं असतं ना. तुम्हाला आठवत नाही ते फार चांगलं आहे. असो, धन्यकाळ संत भेटी पायी भेटी पडली. जगद्गुरु तुकोबाराया देवाकडे आहेत, देवाशी बोलतायत. भगवान परमात्म्याने पाहावं, तुकोबारायाच्या भक्तीचं ऋण फार झालंय. तुकोबाराने मला काहीतरी मागावं, काहीतरी मागावं. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात देवाला, देवा मागणं आमच्या परंपरेमध्ये शोभत काही मागणे.
मागा तुम्ही काहीतरी. तुकोबाने सांगतात ही माझ्या वडिलाची रीत आहे, आम्ही कधी हात पसरला नाही. तुकोबाला तर याही पलीकडे जाऊन बोलतात, हात तर पसरलाच नाही. तुकोबाला म्हणतात भिक्षा पात्र अवलंबने जडो जिनेला जिरवाने ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वता. जगद्गुरु तुकोबाला म्हणतात हात तर मागणारच नाही, परंतु भिक्षा पात्र कधीही अवलंबण्याचा काम करणार नाही, कारण ते आम्हाला शोभत नाही, आम्ही मागणार नाही. कारण तुलसी कर पर करे. तुलसीदास महाराज विचार सांगताय, तुलसी कर पर करे कर तल ना करे, जिस दिन कर तल करे उस दिन मरण भले. तुलसीदास महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही करायचं असेल ना ते आम्ही आमच्या हाताने करू. म्हणजे तुलसी कर पर करे कर तल ना करे, कधीही हात कोणाच्या पुढे करणार नाही. आणि ज्या दिवशी तुलसी कर तल करे उस दिन मरण भले, त्या दिवशी आम्हाला मरण आलेलं बरं. हे साधूचं जीवन असतं. साधू कधी मागण्याच्या भानगडीत पडत नाहीत, परंतु तुकोबाराला झालेला भगवान परमात्माचा आग्रह आणि आग्रह असताना तुकोबारा प्रमाण घातात, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाण. भगवान परमात्म्याने तुकोबाराचा पहिला शब्द धरला, अंडरलाईन केला. तुकोबारा म्हणतात, देव म्हणतो तुकोबाराला, तुकोबारा शब्द बोललात तुम्ही, काही मागणे हे आम्हा. ज्या अर्थी अनुचित मागणं म्हणतात त्या अर्थी उचित काहीतरी असलं. कारण अनुचित विरोधात उचित, अनुचित विरोधात उचित. अनुचित जर आहे म्हणजे तुम्हाला अनुचित जर मागणं मागायचे नसेल तर उचित काहीतरी असलंच पाहिजे ना. कशाला म्हणतात उचित अनुचित सांगा तुम्हाला, मला सांगा तुम्ही. लग्न झाल्यानंतर पत्नीने पतीला साडी घेऊन मागणं उचित का अनुचित? कसं वाटते हर्ष? संक्रांतीचा सण आहे, महिला मंडळीचे सण आहे ते. संक्रांत कोणाची? महिला मंडळी, बरोबर आहे ना. महालक्ष्मी, हरतालिका, दिवाळी, पोळा, मी नाही म्हटलं, मी म्हणणार सुद्धा नाही. असो, मला सांगा उचित अनुचित. लग्न झाल्यानंतर पत्नीने आपल्या पतीला एखाद्या सणाला साडी घेऊन मागणं हे काय आहे? शिवबा उचितच ना. निवृत्ती महाराज मान हलवतात म्हणजे उचित आहे. मला सांगा, घेतलेली पतीने पतीला साडी घेऊन मागणं उचित मागणी. घेतली साडी त्याने, घेतली, सगळं झालं, आता ही उचित मागणी झाली. 2-4 दिवस गेले, पत्नीने ती साडी 2-4 दिवस या संक्रांतच्या सणाला घातलेली साडी बाथरूममध्ये गेली. तिने ते साडी बाथरूममध्ये अटकवली. पती आंघोळ करण्याकरता गेला आणि पती आंघोळ करण्याकरता गेल्यानंतर ही घरातूनच म्हणते, जर तुम्ही आंघोळीला गेलाच आहात तर तेवढी साडी अटकली. आंघोळ करण्याच्या अगोदर तेवढी धुवून टाका. मला सांगा, पहिली मागणी उचित, साडी घेऊन मागणं हे उचित असेल, धुवून मागणं अनुचित नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराला भगवान परमात्मा म्हणताय, हो, ज्या अर्थी तुम्ही म्हणतात ना काही अनुचित मागणार नाही, मग उचित काहीतरी असलं पाहिजे. तुकोबारा म्हणतात आहे ना उचित, करुणी उचित प्रेम हृदया. देवा तुला द्यायचं आहे ना, उचितच मागतो. काय मागतायत तुकोबारा? अभंगाच्या प्रथम
म्हणतात देवा मला द्यायचं असेल ना रे एवढंच दे. देव वसे चित्ती त्याची घडावी. आमचा साधू संतांचा स्वभाव नाही देवा, आम्ही कोणाला कधी मागत नाही, कारण स्वभावाचे प्रकार आहेत, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. देवाचा स्वभाव वेगळा आहे, साधू संतांचा स्वभाव वेगळा आहे, तुम्हा आम्हा सामान्य जीवाचा स्वभाव वेगळा आहे. देवाचा स्वभाव झाला सांगायचं झालं न मागता देणे हा देवाचा स्वभाव आहे. न मागता देणे हा देवाचा स्वभाव आहे. अल्लाह देता है तो अल्लाह देता है तो छप्पर फाड़ के देता है. त्याच्या पुढचं माहिती आहे का तुम्हाला? मी सांगतो. अल्लाह देता है तो छप्पर फाड़ के देता है. अल्लाह लेता है ना चमडी उकाळ उकाळ के लेता है. द्यायचं असलं तर छप्पर फाड़ के, आणि घ्यायचं असलं तर मग विचार. देताना मनसी साना तो. देव द्यायला बसला तर विचार करत नाही, घ्यायला बसला ना देव. नगराचे सगळं हे देवानीच करावे. सगराचे नगर सुद्धा घडीमोडी हेला मात्रे पाप पुण्य संचिता भव दुःख पूर्ण वारी तुझ वाचोनी चिंता गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम समर प्रभव प्रलय स्थानम निधानम. बीज त्याला करायचं असेल तर काहीच लागत नाही. एक सुनामीचा झटका, एक कोरोनाचा झटका त्याला लागतच नाही काही. म्हणून देव देताना विचार करत नाही, देताना मनसी सानातो. असा भगवान परमात्मा त्याचा जो स्वभाव आहे. साधू संतांचा स्वभाव कोणाला कधीही न मागणे, सामान्य जीवाचा स्वभाव सतत सतत मागत राहणे हा सामान्य जीवाचा स्वभाव. स्वभाव त्याला म्हणतात ना, स्वभाव त्याला म्हणतात आपण सगळे वराडी लोक, विदर्भातले लोक, जित्याची खोळ मेल्याशिवाय याला स्वभाव म्हणतात ना, याला स्वभाव म्हणतात. आधी होती दासी आधी होती दासी आधी होती दासी पट्टराणी केले. आधी दासी होती, कालांतरानं पट्टराणी केले तिसी. मग तिनं काय तिचा गुणधर्म सोडला? तिचे हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या दैवयोगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहिना मूळ स्वभाव जाईना. म्हणून बरेच लोकांचे स्वभाव बदलण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, स्वभाव बदलले नाही. असो, मला सांगायचं काय हा प्रत्येकाचा स्वभाव आहे. साधू संत कोणाला कधी मागत नाही, हा साधू संतांचा स्वभाव आहे. जगद्गुरु तुकोबारा देवाला मागतायत, देवाला मागता मागता जगद्गुरु तुकोबारा म्हणतात देवा द्यायचं असेल ना हो, ज्या मला अशांची संगती आहे ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य असेल. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती विठोबा. घडावी संगती. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात देवा तुला द्यायचं असेल ना तुझं वास्तव्य, तू ज्याच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो ना त्याची संगत आमच्या जीवनामध्ये घडावी. प्रश्न निर्माण होईल महाराज, जगद्गुरु तुकोबारा देवाला
देवाशी बोलतायत आणि देवाला मागत असताना सांगतायत तू ज्याच्या हृदयामध्ये असतील त्याची संगत आमच्या जीवनामध्ये असावी. डायरेक्टली तुकोबाराला असं म्हणायला काय होतं, देवा तुझी संगती पाहिजे, तुझी संगती पाहिजे असं तुकोबाराला म्हणायला काय होत होतं. कारण तुकोबाराला माहिती आहे भगवान परमात्मा ज्याच्या चित्तामध्ये वास्तव्य करतोच ना त्यांचा सहवास मागितला म्हणजे देवाचा सहवास मागण्याची गरज पडत नाही. कारण ज्या ठिकाणी साधू वास्तव्याला असतात ना, ज्या ठिकाणी संत वास्तव्याला असतात त्या ठिकाणी भगवान परमात्मा धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे किंवा संतांचे सुख झाले या देवा मनवणी सेवा करी त्यांची तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा. भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारा संतांची सेवा का मागतात, संतांचा सहवास का मागतात. कारण संगती तर असावी. संगती दोन प्रकारची असते जीवनामध्ये, एवढा विषय सांगितला सेवेला पूर्णविराम देईल. संगती दोन प्रकारची असते, एक संगती सुसंगती आणि दुसरी संत संगती म्हणजे नाम सुसंगती. आपण नेहमी वाक्य ऐकतो समर्थ रामदासांचं वाक्य आहे, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो सुसंगती सदा घडो. आपण आपली अर्थता असते जीवनामध्ये आपल्याला संगती कोणाची आपली पाहिजे, सुसंगती म्हणजे चांगली संगती जीवनामध्ये. म्हणजे संगतीचे दोन प्रकार आहेत, संगती असेल म्हणजे सुसंगती असेल आणि कुसंगती असेल. काय होतं महाराज, सुसंगतीने माणसाचं जीवन बदलते, जीवन सुधारते. सुसंगतीने माणसाचा उद्धार होतो आणि कुसंगतीने माणसाचं पतन होतं. हा संगतीचा महिमा आहे. पतन उद्धार संघाचा महिमा. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात माणसाचं पतन व्हायचं असेल ना याचं कारण सुद्धा संगती आहे आणि माणसाचा उद्धार व्हायचा असेल याचं कारण सुद्धा संगती आहे. आपण ऐकतोय प्रभू रामचंद्राची कथा ऐकत असताना प्रभू रामचंद्र येण्यापूर्वी रामायण लिहून ठेवलेलं होतं. कोणी? वाल्मिकजी. प्रभू रामचंद्र या भूतलावर येण्या अगोदर केले रामायण, रामादी कोडियाची कीर्ती वाढली. म्हणजे हे प्रभू रामचंद्राची आचारसंहिता आहे. प्रभू रामचंद्राने या मृत्यूलोकामध्ये कसं आलं पाहिजे, कसं वावरलं पाहिजे, कसं जगता आलं पाहिजे, कसं जगावं प्रभू रामचंद्राने याची आजीवन आचारसंहिता प्रभू रामचंद्राची वाल्मिकाने लिहून ठेवली. म्हणून एक बाणी, एक वचने, एक पत्नी हे प्रभू रामचंद्राचं जीवन आहे. हे वाल्मिकाने लिहिलेलं जीवन आहे. परंतु त्या वाल्मिकाच्या जीवनाचा जर विचार केलात ना अतिशय पापी जीवन इतिहास सांगतोय. अतिशय पापी वृत्ती मनामध्ये, रोज काहीतरी लोकांना मारावं. आजही श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूरच्या रस्त्याने चालत असताना वाल्या नावाचं गाव आहे वाल्मिकांचं. त्या ठिकाणी तिथं रांजण आजही ते दिसत आहे. इतिहास आहे त्याला साक्षीदार की एक माणूस मारावा आणि रोजचा एक दगड त्या रांजणामध्ये टाकावा. एवढ्या हत्या वाल्मिकांच्या हातून घडल्या आहेत. परंतु जीवनामध्ये साधूची संगत घडली. नारदजीचा आणि वाल्मिकाचा संवाद आहे. नारदजी वाल्मिकाला विचारतात तुम्ही रोज हे पाप कृत्य करताय, नेमकं करताय कोणाकरता करताय तुम्ही सांगा ना मला. ज्याच्या करता करताय त्यांनी या पापाचं वाटेकरी असलं पाहिजे ना. तुम्ही जे पाप करताय, मी याच ठिकाणी थांबतोय. नारदजीची भेट आहे, नारदजी साधू आहेत ना. नारदजीची भेट झाली म्हणून वाल्मिकजीने दोघांचा संवाद साधला आहे. आणि संवाद झाल्यानंतर नारदजी समजूत घालतात. शेवटी वाल्मिकजी ते ऐकणार तरी कसे. नारदजी म्हणतात लागत असेल तुला जर वाटत असेल ना की तुझ्या पापाची भागीदारी सगळेच लोक असतील, मला तरी असं वाटत नाही. तुला वाटत असेल तर घरी जा आणि घरी जाऊन विचारू नये हे जेवढं काही पाप कर्म करतं याचे तुझे सगळे घरचे वाटेकरी आहेत का. नारदजीला वाल्मिकजी म्हणतात तू इथून पळवाट करण्याचं कारण शोधते. त्यावेळेस नारदजी म्हणतात लागत असेल तर बांधून ठेव, हा विना घे तुझ्या जवळ ठेव. नारदजीला बांधून ठेवले आणि वाल्मिकजी घरी जात आहेत. पहिला शब्द पत्नीशी. पत्नीला विचारतात का ग गेल्या अनेक दिवसापासून मी चोऱ्या करतोय, लोकांचे जीव घेतो, लुटमारी करतोय, जेवढं काही पाप केलं ना या पापाची अर्धे वाटेकरी होशील ना. तू तर माझी अर्धांगिनी आहे, तू या पापाची वाटेकरी असली पाहिजे. तिने सरळ उत्तर दिलं तुम्ही कुठून आणता, काय आणता. म्हणजे तिने उत्तर दिलं म्हणजे आजही तेच उत्तर असतं. तुम्ही कुठून आणता, काय आणता, मला याचं काही घेणं देणं. तुम्ही फवारा मारला काय, तुम्ही खत दिलं काय,
मला याचं घेणं देणं नाही. ते त्यावेळेस तसं सांगत होती, आता फक्त हे असं सांगतात. असो, आताही तसंच आहे, त्याही तेच होतं. ते म्हणते मला घेणं देणं. मुलांना जवळ केलं, मुलांना विचारतात वाल्मिकजी, का रे फार प्रयत्न करतो मी, लोकांना लुटमार करतो, लोकांना मारतो, नाही का एवढं पाप करतो, याचे वाटेकरी व्हाल ना तुम्ही, या पापाचे वाटेकरी असाल ना तुम्ही. मुलं म्हणतात बाबा हे तर तुमचं कर्तव्य आहे, मुलांचं संगोपन करणं हे आई वडिलांचं कर्तव्य असतं, ते तुमची जबाबदारी आहे, ते तुम्ही केली पाहिजे. तुमच्या पापाचे वाटेकरी आम्ही होणार नाही. तुम्ही कुठून आणलं, काय आणलं, आम्हाला याचं काही घेणं देणं. वाल्मिकीला पहिला शॉक लागला. विचार करतात ज्याच्या करतात आपण करतोय ते लोक हे पाप घेण्याच्या भानगडीत. वाल्मिकजी परत येत आहेत, नारदजीला दंडवत घालतायत आणि दंडवत घालून नारदजीला आपल्या जीवनाचा उद्धाराचा मार्ग विचारतायत. उद्धाराचा मार्ग विचारत असताना मुखामध्ये सतत शब्द आलाय मारा, कारण जीवनच सगळं मागण्यात गेलं होतं ना. मारा मारा, रामा रामा शब्द येत नाही, म्हणून वाल्मिकीला नारदजी सांगतात नसेल येत ना रामा रामा, राहू दे, मारा मारा म्हण, तरी तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. परिणाम काय? कोडियाची कीर्ती वाढली, केले रामायण. मला सांगायचे संगती, नारदाची संगती फक्त जीवनामध्ये घडली. परिणाम काय? केले रामायण. रामादी आणि रामायणाचे आद्य कवी वाल्मिकजी. वंदे वाल्मिक कोकिलम म्हटलं जातं. त्यावेळेस आद्य कवी वाल्मिकजी होत आहेत आणि प्रभू रामचंद्र जगाचा मालक वाल्मिकजींनी लिहिलेल्या ग्रंथानुसार चालतोय. याला म्हणतात संगतीचा परिणाम, म्हणजे याला म्हणतात सुसंगती आणि कुसंगती. अजामेळाचं चरित्र श्रीमद भागवतामध्ये आहे. जीवनामध्ये फक्त कुसंगती घडली. परिणाम काय? आपलं ब्रह्मचर्यत्व सगळं लयाला गेलं. म्हणून सुसंगती आणि कुसंगती अशा दोन विचार केले जातात. जीवाला संगती आवश्यक असते, कारण जीवाने जळाची संगती करावी, जीवाने जीवाची संगती करावी, जीवाने देवाची संगती करावी, जीवाने संताची संगती करावी. या सगळ्या संगतीमध्ये माणसाने संताची संगती करावी. काय होईल? संतांच्या संगतीला जर माणूस लागलं तर सगळे बिघडलेले कामं चांगले झाल्याशिवाय राहणार नाही. संतन के संग लागी रे संतांचा महिमा तो किंवा संत संगतीचे काय सांगू सुख आपणा सारिके नाही. तेथे संतांचा सहवास जो आहे ना तो आनंददायी असतो, तो आनंदाचा क्षण असतो. त्या ठिकाणी प्रपंचाचा विचार केला जात नाही, तुमच्या आमच्या सुखदुःखाचा विचार केला जात नाही. साधू संतांच्या सहवासामध्ये गेलं म्हणजे त्या आनंदाचं वर्णन सुद्धा केलं जात नाही. तुम्ही आपण एका साधूच्या सहवासामध्ये आलोय, परमपूज्य बाबाच्या सहवासामध्ये बरेच वेळ तुम्हा आम्हाला सहवास घडला. जो क्षण तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडला ना तो प्रत्येकाला आज सुद्धा आठवतो ना. आज सुद्धा बाबाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो कोणता क्षण आला असेल ना तो सगळा सुखाचा क्षण होता. तो क्षण आता परत नाही, तो सगळा आनंदाचा क्षण होता. म्हणून साधूचा सहवास जीवनामध्ये असावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा तुझं वास्तव्य ज्याच्या चित्तामध्ये असेल ना त्याची संगती माझ्या जीवनामध्ये घडावी. देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, माझ्या जीवनामध्ये त्याची संगती घडावी. कारण संगतीने माणसाचा उद्धार होत असतो, त्याचीच संगती घडावी. एरवी माझ्या जीवाची ती आवड आहे, ऐसे आवडते ना देवा पूर्वावे वासना हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटे. माझ्या जीवनामध्ये सतत साधूंचा सहवास असावा, त्याची तुटातूट होता कामा नाही. तुका म्हणे जिने माझं अवघं जीवन
जे आहे ना, ज्या ज्याकडे जन्माला येईल ना, ते सगळं जीवन तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आपली कीर्तनाची वेळ संपली, ते बंद करा.